केंद्र सरकारच्या साखर आयातीच्या निर्णयाला विरोध होतोय। रयत क्रांती संघटना आणि शेतकरी संघटनांनी विरोध केलाय। निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा दिला। साखर आयातीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि साखर नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी। केंद्र सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन नलवडे। केंद्र शासनाने आज साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय सांगाल? गेल्या वर्षभरापासून साखरेचे दर पडलेले होते, त्यामुळे कारखानदारी अडचणीत आली होती। त्याचबरोबर शेतकऱ्यांना अद्यापही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्णपणे FRP मिळालेली नाही। आज साखरेचे दर 52 रुपये 53 रुपयेच्या आसपास गेलेले आहेत। खरं तर 50 रुपये साखरेचा दर करावा अशी मागणी शेतकरी संघटना, त्याचबरोबर सर्व कारखानदार आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा केंद्र सरकारकडे केलेली आहे। मग असे असताना जर साखरेचे दर वाढले तर ते आयात करणं हे याला सर्व शेतकरी संघटनेचा विरोध राहील। कारण सर्वसामान्य कुटुंबाला महिन्याला जास्तीत जास्त 3 ते 4 ते 5 किलो साखर लागते आणि त्याच्यामध्ये जर 10 रुपये फरक पडला तर महिन्याचं बजेट फक्त 50 ते 100 रुपयाने वाढणार आहे। म्हणजे याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांना साखर दर वाढले म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कोणताही मोठा बदल घडणार नाही, परंतु या देशातील हजारो शेतकऱ्यांना मात्र ऊसाचा दर कमी मिळून त्याच्या जीवनामध्ये मात्र फरक पडतो। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून, कारखानदारी वाचवायचा विचार करून आयातीचा निर्णय पाठीमागे घ्यावा आणि साखरेचा दर कमीत कमी 50 रुपये करावा अशी आमची पुन्हा एकदा मागणी राहील। सर्वच शेतकरी संघटनांचा या निर्णयाला ठामपणे विरोध राहणार आहे आणि रयत क्रांती संघटना सुद्धा या निर्णयाला विरोध करणार आहे आणि वेळ पडले तर त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुद्धा करणार आहे। साखर आयातीचा निर्णय मागे घेतला नाही तर वेळ पडली तर त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी दिलेला आहे। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड।